16 जून 2026ची ती तारीख होती. सायंकाळचे 6 वाजता संजय नावाचा एक 38 वर्षाचा सरपंच त्याच्या घरी बसलेला होता. त्याच्या घरी त्याची पत्नी होती आणि त्याची वहिनी होती. वहिनी विधवा होती. त्याची पत्नी अचानक उलटी करू लागली. त्यावेळेला त्या संजयची पत्नी संजयपाशी आली आणि म्हणली की तुझ्या पत्नीची तब्येत खराब आहे, हिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. सरपंचाने त्याची मोठी गाडी काढली. त्या गाडीमध्ये त्याच्या पत्नीला बसवलं. त्याच्यासोबत त्याची वहिनी पण बसली. आता हे तिघं दवाखान्याकडे निघाले. सायंकाळचे 7 वाजता हे दवाखान्यामध्ये पोहोचले. 8 वाजेपर्यंत यांचा नंबर आला. डॉक्टरांनी हिला चेक केलं. त्यावेळेला डॉक्टर त्या सरपंचाकडे बघून म्हणतात की अभिनंदन सरपंच, तुम्हाला लवकरच मूल होणार आहे. आता ज्या वेळेला सरपंच हे ऐकतो त्यावेळेला तो रागाने लाल व्हायला लागतो, पण तो त्या ठिकाणी काहीच बोलत नाही. पत्नीला आणि त्याच्या वहिनीला घरी घेऊन येतो. पत्नीला बसवतो आणि विचारतो की हे बघ, मी तर तुझ्यासोबत एक 6 महिने झाले अजिबात संबंध बनवले नाहीत. तर हे डॉक्टर कसं म्हणत आहेत की तू 1 महिन्याची गर्भवती आहे, नेमका काय प्रकार आहे सांग. त्यावेळेला त्याची ती पत्नी आहे ती सांगायला लागते. त्याच्यानंतर हे ऐकून त्या सरपंचाने तिच्यासोबत असं काही केलं. त्याच्यामुळे ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल झाली. पूर्ण घटनेचा तपशील देतो मी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यामधून. बिकानेर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. गाव म्हणण्यापेक्षा आपण याला एक वाडी म्हणू शकतो. 60-70 वस्त्यांची एक वाडीच आहे. याच वाडीचा सरपंच संजय. संजयने त्या वाडीमध्ये विकास तर काहीच केला नाही. सगळा विकास स्वतःचा केला. याने एक स्वतःचं टोलेजंग घर बांधलेलं होतं. गावामध्ये सगळ्यात मोठं घर होतं. करोडो रुपये त्याने कमवले होते. सरकारी निधी येतंय त्याच्यातून. हा सरपंच खूप चांगला आहे असं ढोंग करायचा, पण संध्याकाळी त्याचा खरा चेहरा दिसून यायचा. या संजयच्या चेहऱ्याकडे जर कोणी बघितलं तर तो व्यक्ती धोका खाईल आणि याला म्हणेल की हा संत व्यक्ती आहे. पण संजय एकदम मुळातच बेकार व्यक्ती होता. नाड्याचा ढिल्ला व्यक्ती होता. याने गावातल्या 60 ते 70% महिलांसोबत याने संबंध बनवले होते. हा त्याच्या एका जुन्या हवेलीवरती या सगळ्या महिलांना घेऊन जायचा, त्याच्यासोबत संबंध बनवायचा. या सगळ्या गोष्टीमुळे हा सरपंच त्याच्या पत्नीपासून खूपच दूर राहत होता. त्याने गेले 7-8 महिने झाले त्याच्या पत्नीसोबत कसलेही संबंध बनवले नव्हते. कुसुम नावाची त्याची ती पत्नी. त्याची पत्नी कायम त्याच्यापाशी तक्रार करायची की तू माझ्यासोबत वेळ घालवत नाही, माझ्याही शरीराच्या काही गरजा आहेत, त्या तू गरजा पूर्ण करत नाही, मी कसं जगू आणि का जगू. या दोघांमध्ये कधी ना कधी खटपट व्हायची. पण हा सरपंच त्याच्या ताकदीच्या जोरावरती तिला शांत बसवायचा. त्याच्याकडे एक लायसन असलेली बंदूक होती. तो तिला दाखवायचा आणि भीती दाखवायचा. याच बंदुकीच्या जीवावरती याने गावामध्ये भरपूर साऱ्या लोकांमध्ये दहशत पसरवलेली होती. गरीब लोकांना तर तो एकदम किडामुकडा समजायचा. या लोकांचं कसलंही काम करत नव्हता. ती त्याच्याकडे तक्रार करायला आली तर त्याला धमकी द्यायचा, मारहाण करायचा. अशा प्रकारे याचा भोंगळा कारभार चालू होता. त्यामुळे ह्या गावात सरपंचाला कसलाही मान नव्हता. पण चालू होतं पैसे वाटून ऐन टायमाला निवडून यायचा. या संजयकडे स्वतःची 20 ते 25 एकर शेती होती. याच शेतीमध्ये भरपूर मजूर काम करायचे. हा जो संजय आहे हा आपला रानामध्ये जायचा. त्या ठिकाणी जाऊन 2 बाटल्या घेऊन बसायचा. पेक मागं पेक, पेक मागं पेक लावायचा, दारू प्यायचा, नशा करायचा. दिवसभर त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणच्या महिलांसोबत संबंध बनवायचा. त्या ठिकाणी अनिता नावाची एक महिला होती. दिसायला अतिशय सुंदर होती, पण परिस्थितीमुळे ती त्या ठिकाणी कामाला आलेली होती. त्यावेळेला या संजय सरपंचाची नजर तिच्यावरती गेली. तिच्या सुंदरतेकडे बघून हा भाराळून गेला. आता तिच्यासोबत संबंध बनवण्यासाठी याने प्रण घेतला की मी हिला काहीही करून हासिल करणारच. त्याने तसं केलंच. त्या अनिताला याने स्वतःच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्या जुन्या हवेलीवरती जाऊन तिच्यासोबत संबंध बनवले. आता हा जो सरपंच आहे त्या अनिताला पैसे द्यायचा, तिच्यासोबत संबंध बनवायचा. अनिताची ही गरीब परिस्थिती होती. तिचा पती दारू पिऊन कुठेही पडायचा. त्याच्यामुळे ती पैसे घ्यायची याच्यासोबत. त्याच्यामुळे ती या संजयकडून पैसे घेऊन हे सगळं काम करत होती. अशी एकच महिला नव्हती, तर या संजय सरपंचाने अनेक महिलांसोबत असं केलेलं होतं. मित्रांनो, तारीख होती 14 मे 2025ची. या दिवशी हा संजय सरपंच त्याच्या पत्नीला सकाळ सकाळ म्हणतो की मी शहरामध्ये चाललोय, माझं थोडं काम आहे. त्यावेळेला त्या सरपंचाची पत्नी कुसुम म्हणते की मला माहिती आहे ना तू कुठं चाललाय आणि शहरात जाऊन काय करतोय. त्या ठिकाणी सगळं माहिती आहे, पण आता काय बोलू शकत नाही. हा सरपंच तिला म्हणतो की नको जास्त डोक्याला ताण देऊ, माझी कापडे इस्त्री कर आणि मला जेवण वाढ. त्याची पत्नी त्याच्यासाठी जेवण वाढते. शहरामध्ये जाऊन त्याने तिथल्या वैश्या आहेत त्यांच्यासोबत त्या ठिकाणी संबंध बनवले. त्याचं ज्या वेळेला मन भरलं त्यावेळेला तो गाडी घेऊन आपल्या गावाकडे यायला लागला. गावाकडे येत असताना त्याला काही दूर अंतरावरती एक महिला दिसली. त्याच्याकडे बघितलं तरी गावातलीच महिला होती, ओळखीची महिला होती. काही वेळेला त्याच्या रानामध्ये कामाला आलेली होती.
पण हिने अजूनपर्यंत याला कसलाही संपर्क येऊ दिला नव्हता. याची तर इच्छा होती की तिच्यासोबत संबंध बनवावे. सुमन नावाची ती महिला, ज्या वेळेला त्या महिलेला बघतो तिच्यापाशी जाऊन गाडी उभा करतो आणि म्हणतो की सुमन कुठं चालली एकटी एकटी? आता अंधार पडायला लागला, एवढ्या अंधारचं कुठं फिरते? त्यावेळेला ही सुमन म्हणते की गेलती आईच्या गावाला, आता घराकडे चालली. हा सरपंच म्हणतो चल बस गाडीत, अंधार पडला, एकटी कुठं चालली? त्यावेळेला सुमन त्याच्या गाडीमध्ये बसते आणि आता हे दोघं गप्पा मारत मारत गावाकडे यायला लागतात. संजय विचारतो की तुझ्या पतीच काय झालं? ती बेवडा होता, आता काय करतो, काम वगैरे करतो का नाही? करत असेल तर बघ दे पाठवून माझ्याकडे. त्यावेळेला ती संजयला म्हणते की नाही, पती तर आता काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट होऊन जागेला बसलाय. मला तर वाटतं की जाईल लवकरच, त्याचा काय भरोसा नाही. काय पैसा पाणी नाही, शरीराची पण भूक तो भागवू शकत नाही, पोटाची भूक भागवू शकत नाही, तर त्याचा काय उपयोग? ज्या वेळेला तिच्या तोंडातून असे शब्द ऐकतो त्यावेळेला संजय म्हणतो की पोटाची पण भूक भागवू आणि शरीराची पण भूक भागवू, त्याच्यासाठी मी आहेच ना. तो सरपंचाचे असे शब्द ऐकून ती सुमन म्हणते की हो, तुमच्यामुळं तर सगळं चालू आहे, तुमच्या आशीर्वादाने तर घरकुल भेटलं, नवीन नवीन योजना भेटत आहेत. तुम्ही म्हणाल तसं करायला मी तयार आहे, फक्त माझ्यासाठी एक काम करावं लागेल. हा सरपंच म्हणतो बोल ना, तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्यावेळेला ती सुमन म्हणते की आता नाही बोलत, ज्या वेळेला आपल्याला टाइम भेटेल त्यावेळेला मी सांगते. संजय तिचा नंबर घेतो आणि म्हणतो की मी तुला उद्या कॉल करेल, माझ्या जुन्या हवेलीवरती ये. संजय घरी आला, पत्नी सोबत बसला, जेवण वगैरे केलं. त्या ठिकाणी त्याची वहिनी होती, त्या वहिनीची पोरं होती. हा त्यांच्यासोबत थोडी वेळ खेळतो. अजूनपर्यंत याला एकही संतान नव्हतं. संजय त्यांना म्हणतो की चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, शिक्षण घ्या. वहिनीला म्हणतो की काही कमी पडलं तर मला सांगा. तुमचा जेव्हापासून पती गेलाय, माझा भाऊ माझ्या जवळचा होता, तेव्हापासून माझं कशातच मन लागत नाही. त्याची बायको कुसुम म्हणते की हो, मला माहिती आहे ना तुझं कशात लक्ष लागतंय. त्यावेळेला तो तिला कानाखाली लावतो आणि त्या ठिकाणाहून उठून जातो. आता दुसऱ्या दिवशी सकाळचे 8-9 वाजता हा जो सरपंच आहे संजय, तो त्या सुमनला फोन लावतो आणि म्हणतो की जुन्या हवेलीवरती ये. ती सुमन त्या ठिकाणी जुन्या हवेलीवरती येते. त्या ठिकाणी आल्यानंतर तो सरपंच तिच्या हातात 10,000 रुपये टेकवतो आणि म्हणतो की तिला हे घे, तुझ्या पोटाची भूक भागव, पण आता तुझ्या शरीराची भूक भागवावं लागेल ना, चल रूममध्ये. आता तिला रूममध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी तिच्यासोबत मनसोक्तपणे संबंध करतो. या दोघांचे हे संबंध तोपर्यंत चालतात जोपर्यंत या संजयचं मन भरत नाही. संजयचं मन भरल्यानंतर तो तिला म्हणतो की आता ठीक आहे, परत आली तरी चालेल. त्यावेळेला ही सुमन चांगल्या पद्धतीने खुश झाली होती. सुमनला पैसे पण भेटले होते, पण म्हणते की माझं काम होतं ते तुम्ही करणार होतात. संजय म्हणतो बोल की. ती म्हणते की मनोज नावाचा माझा एक दीर आहे, घरी पडून असतोय, वय झालंय त्याचं, लग्न करायचंय, पण त्याला काय काम भेटत नाही. तुमच्या रानात काय काम असेल तर मला सांगा. त्यावेळेला हा संजय म्हणतो की रानात आहे, माझ्या घरी काम आहे, बघ त्याला उद्या दे पाठवून घरी, मी त्याच्यासाठी काही ना काही काम शोधून देतो. सुमन त्या ठिकाणाहून त्याला होकार देऊन घरी जाते. घरी गेल्यानंतर तिचा तो दीर होता, उगा आपला मोबाईलवरती PUBG खेळत बसलेला होता. त्याच्यापाशी जाऊन म्हणते की हे घे 5,000 रुपये, तुझ्यासाठी चांगले कापडं वगैरे आण, त्याच्यामध्ये तू चांगल्या पद्धतीने तयार हो आणि तुला उद्या त्या आपल्या संजय सरपंचाच्या घरी कामाला जायचं आहे. त्या ठिकाणी मी काम बघितलंय, असा बसून काय उपयोग नाही. तुझा भाऊ तर दारू पिऊन नशे करून आता मोडून बसलाय, तो तर काय कामाचा नाही, तू तर काम कर, तुझं तर भविष्य सुधार. ज्या वेळेला मनोज त्याच्या वहिनीचं असं बोलणं ऐकतो त्यावेळेला तिला होकार देतो आणि गावात जाऊन एका मोठ्या दुकानातून कापडं घेऊन येतो. कापडं घेऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा मनोज संजय सरपंचाच्या घरी पोहोचवतो. त्या ठिकाणी संजय सरपंच तर नव्हता, पण त्याची पत्नी होती. ती बघते हा नवीनच तरुण पोरगा तिच्या दारात आलेला होता. त्यावेळेला ही त्याच्याकडे निहाळून बघते. त्याची ती सुंदरता, एकदम तर्णबांड शरीर होतं, पिळदार शरीर, त्याच्याकडे बघतच राहते. सरपंचाची पत्नी कुसुम म्हणते ये की आत ये, त्याला पाणी देते आणि म्हणते की बोल की काय, कशासाठी आलाय तू इथं? त्यावेळेला तो मनोज म्हणतो की सरपंचाने माझ्या वहिनीला सांगितलं होतं की माझ्यासाठी काहीतरी काम आहे, त्याला पाठवून द्या, म्हणून मी आलोय. त्यावेळेला ती कुसुम म्हणते की ठीक आहे, मी त्यांना फोन करते. संजयला फोन करते कुसुम. कुसुम विचारते की ती मनोज आलेला आहे, सुमनचा दीर. तो म्हणतो की ठीक आहे, त्याला आपल्या घरामध्ये काय काम असेल तर सांग आणि आजच्यापासून तो आपल्या इथंच काम करेल. जनावरांचं काम सांग, त्याला घरातलं काम सांग, कुठं दळण आणायचं असेल, पीठ आणायचं असेल, कुणाची कापडे इस्त्रीला टाकायची असतील तर जी काय काम सांगू शकत असेल ते सांग. तसं सगळी कामं करेल आणि त्याला सांग की एका महिन्याचे त्याला 15,000 रुपये भेटतील. त्यावेळेला त्या संजयची पत्नी कुसुम त्याला सांगते की हे सगळं काम करायला लागेल, तुला 15,000 रुपये भेटतील. मनोज म्हणला ठीक आहे चालेल, काही हरकत नाही. आता ज्या वेळेला हा मनोज त्या ठिकाणी कामाला लागतो त्यावेळेपासून त्या कुसुमची नजर त्याच्यावरती गेलती. ती कायम त्याच्याकडे बघत असायची. या मनोजला वाटलं की याच्यावरती लक्ष ठेवत असेल, कामासाठी काम नीट करतोय का नाही हे बघत असेल. त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीने काम करू लागला. मनोज आपलं रानातलं पण काम करायचा, बागाला पाणी सोडायचा, कधी त्याची जनावरं आहेत त्याचं दूध काढायचा, त्यांना वैरण टाकायचा आणि त्या कुसुमची जी काय घरची कामं आहेत
त्याच्यामध्ये पण हात लावू लागायचा. कुठं दळण आण, कुठं हे कर. त्याची जी वहिनीची पोरं आहेत, त्या संजयच्या वहिनीची पोरं आहेत, त्यांना शाळेला सोड, अशी कामं करू लागला. 10 ते 15 दिवस गेल्यानंतर ही कुसुम त्याला म्हणते की तुझं लग्न झालं का रे? तो मनोज म्हणतो नाही हो, लग्न कसं होईल माझं, माझ्याकडे काम नाही, पैसा नाही, गरीब परिस्थिती, लग्न आणि अशामध्ये कोण पोरगी देणार आहे? ती कुसुम त्याला म्हणते की मग तुझी इच्छा होती का नाही? हा मनोज म्हणतो की इच्छा तर होती, पण आता काय करूच शकत नाही ना, तुम्ही मोठी लोक, तसं आमचं नाही. कुसुम त्याला म्हणते की काही अडचण नाही, तू आमच्या इथं काम कर, तुझं लग्न होईल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आता ज्या वेळेला ती असं बोलते, तिच्या चेहऱ्याचा हावभाव, तिची नजर हे बघून मनोजला लक्षात आलं होतं की ही पुढे चालून आपल्यासोबत काही ना काही कांड करणारच आहे. आणि त्याचं हे खरंच होतं. आता ही जी कुसुम होती, हिची नजर याच्यावरती आलेली होती. कारण विषय हाच होता की संजयने त्या कुसुमला अजूनपर्यंत त्याचं कारण असं होतं की या संजयने, जो की त्या कुसुमचा पती आहे, त्याने 7 ते 8 महिने झालं कुसुमसोबत कसलेही शरीर संबंध केले नव्हते. त्याच्यामुळे हिची पण इच्छा व्हायची की माझ्यासोबत ही कुणीतरी शरीर संबंध करावे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून करून ही पूर्णपणे निराश झालेली होती. हिची या महिलेची इच्छाच मेलेली होती. कुसुम विचार करायची, मी का काम करू? ना माझ्याकडे कोणती संतान आहे, ना माझा पती माझ्यावरती लक्ष देतोय. माझा पती तर सगळ्या गावाच्या महिलांना संतुष्ट करतोय, पण मला अजूनपर्यंत त्याने हात लावलेला नाही. ही कुसुम एक फक्त परफेक्ट वेळेची वाट बघत होती आणि ही वेळ नक्कीच येणार होती. विषय असा झाला की ही संजयची जी वहिनी होती, ती वहिनी अचानक त्या संजयला फोन करते आणि म्हणते की भाऊजी लवकर या, माझी आईची तब्येत खराब झाली आणि मला माहेरी जायचं आहे, मला सोडायला चला. त्यावेळेला संजय पटकन रानातून येतो, मोठी गाडी काढतो, तिची 3 पोरं गाडीमध्ये बसवतो, त्या वहिनीला पण गाडीमध्ये बसवतो आणि तो तिच्या वहिनीला सोडायला माहेरी निघतो. ज्यावेळेला ते माहेरी पोहोचले, त्यावेळेला खूप उशीर झालेला होता. आईची तब्येत खराब होती. त्या ठिकाणी तो संजय म्हणला की मी निघतो. पण त्या माहेरची लोकं म्हणू लागले की जावई बापू कुठं चाललात? म्हणजे जावई नव्हता, पण एक प्रकारे तो त्याच्या जावयाचा भावच होता, त्यामुळे ते जावईच म्हणायचे. जावई बापू कुठं चाललाय तुम्ही? जाऊ नका, थांबा, आता अंधार झालाय, एवढ्या उशिरा कधी जाणार आहात? आपला आज बेत करतो तुमचा जेवण पाण्याचा, निवांतपणे तुम्ही इथं राहा. संजय त्याच्या पत्नीला फोन करतो, कुसुमला म्हणतो की कुसुम, मी ना आज इथंच राहणार आहे, इथली खूप आग्रह करत आहेत, तर तू काय कर, माझी जेवणाची वगैरे व्यवस्था करू नको, जेवण वगैरे होईल, फक्त घर चांगल्या प्रकारे लावून घराची काळजी घे, जर कोणी आलं तर दरवाजा वगैरे उघडू नको. कुसुम त्याला होकार देते. त्यावेळेला कुसुम त्याला म्हणते ठीक आहे चालेल, निवांतपणे राहावा, काय अडचण नाही, उद्या सकाळी निवांत आलं तरी चालेल, तोपर्यंत मी नोकरांकडून जी काय कामं आहे ती करून घेते. आता या कुसुमला तर माहीत झालं होतं की तिचा पती येणार नाही. तिला माहिती होतं की आजच्या रात्री तिच्याकडे वेळ आहे. त्यावेळेला ती मनोजपाशी जाते. मनोज त्या ठिकाणी तिच्या गोठ्यामध्ये दूध काढत होता, गायींचे दूध काढत असताना ही मनोजला म्हणते की मनोज, जरा घरात ये, माझं तुझ्याकडे काम आहे. मनोज म्हणतो ठीक आहे, मी आलो दूध वगैरे काढून. मनोज ते दूध वगैरे काढून उरकून ते कॅन्डात ओतून त्या महिलेपाशी जातो. कुसुमपाशी जाऊन तिला म्हणतो की बोला की मालकीन, काय काम आहे? पण मालकीन आज पूर्णपणे मूडमध्ये होती. मालकिनीने नाईटी घातलेली होती आणि बेडवरती झोपलेली होती. उठली आणि त्या मनोजपाशी गेली. मनोजला म्हणली की ते मेन दरवाजा आहे ना, तो बंद कर. मनोजने दरवाजा बंद केला. मनोजच्या हाताला धरलं आणि बेडवरती आणून बसवलं आणि त्याला म्हणू लागली की हे बघ, माझा जो पती आहे संजय, तुला माहिती आहे कसा आहे, सगळ्या गावामध्ये सगळ्या महिलांसोबत संबंध करतोय. याने माझ्यासोबत कित्येक दिवस झालं संबंध केले नाहीत. माझी ही इच्छा होते रे, कोणासोबत तरी संबंध करायची, मलाही एक संतान पाहिजे. तर अशामध्ये माझं मन तुझ्यावरती आलंय, तू संबंध करशील का माझ्यासोबत? त्यावेळेला मनोज जरा हिचकिचायला लागला. तिला माहिती होतं की हा का हिचकिचतोय, त्याची गरज हिने ओळखली होती. आता त्यावेळेला ही कुसुम उठली आणि शेजारच्या रूममध्ये गेली, ज्या ठिकाणी तिच्या पतीचं लॉकर होतं. त्या ठिकाणाहून जाऊन तिने 10,000 रुपये काढले, मनोजच्या हातात टेकवले आणि म्हणले की हे घे 10,000 रुपये, आणि आता तर करशील का नाही? मनोज पैसे खिशात घालतो आणि डायरेक्ट जाऊन त्या कुसुमला मिठी मारतो, तिला उचलून बेडवरती टाकतो, तिच्या हातपायाचं चुंबन घेऊ लागतो, तिची नाईटी काढतो, तिचे अंतर्वस्त्र काढून डायरेक्ट तिच्यासोबत ते संबंध करायला लागतो. आता हे तोपर्यंत संबंध करतात जोपर्यंत दोघांचं मन भरत नाही. ज्या वेळेला या दोघांचं मन भरलं त्यावेळेला हा मनोज तिला म्हणतो ठीक आहे, आता मला जावं लागेल. आता ही कुसुम त्याला म्हणते की ठीक आहे जा, पण हे कोणाला सांगू नको, आपलं हे असं चालू राहिलं पाहिजे. मनोज तिला होकार देतो, त्या ठिकाणाहून निघून जातो. हे आपलं घर बंद करून निवांत झोपी जाते. आता दुसऱ्या दिवशी संजयला सकाळी उठल्यावर कॉल करते, कुठपर आलाय? संजय म्हणला की मी निम्या रस्ते, आता मी यायच लागलोय. ज्या वेळेला संजय त्या ठिकाणी आला त्यावेळेला बघतो कुसुम आज लईच खुश दिसती. रोज तिचा पडलेला चेहरा दिसायचा, पण आज हिचा खुललेला चेहरा बघून
त्याला बरं वाटलं. म्हणला की जाऊ द्या, काहीतरी हिच्यामध्ये बदल झाला, नाहीतर हिचा पडका चेहरा बघून मलाच कसं तर वाटत होतं. आता या संजयला माहित नव्हतं की याच्या पत्नीने काय कांड केलाय, पण याच्याबद्दल त्याला कसलीही जाणीव पण होऊ देणार नव्हती ही कुसुम आणि या मनोजमध्ये आता ज्या वेळेला पण वेळ भेटेल त्यावेळेला संबंध बनायला चालू झाले. तर मित्रांनो, ही कुसुम जी होती एवढी हापापलेली होती, कायम तिच्या पतीला म्हणायची की तुम्हाला इकडं जायचं नाही का, तिकडं जायचं नाही का. एवढ्यावरून पण त्याला संशय आला नाही की ही त्याला घरातून हाकलून द्यायला बघते. 7-8 दिवस झाल्यानंतर या संजयची जी बहिणी होती ती त्याला फोन करते, माझ्या आईची तब्येत ठीक झाली, मला न्यायला या. त्यावेळेला हा संजय तिच्या घरी पोहोचतो, ज्या ठिकाणी पण त्याला त्या ठिकाणी उशीर झाला. त्यावेळेला त्याचे घरचे म्हणतात की आता जाऊ नका, लेकरं तुमच्या सोबत आहेत, सकाळी जावा. संजय म्हणतो गेल्या वेळेला पण तसंच, आता पण तसंच. बरं ठीक आहे, जाऊ द्या, ठीक आहे, माझी सोय करा काय तर बसायची. त्या ठिकाणी हा त्याच्या भावाच्या सासऱ्यासोबत बॅग लावत बसतो. दुसरीकडे त्याची पत्नी फोन करत होती, म्हणत होती की आज येत नाही का. हा म्हणला की येऊ दे, नाहीत सकाळी येतो मी. या कुसुमला पण एवढंच पाहिजे होतं. कुसुम म्हणते ठीक आहे चालेल, सकाळी या, काय अडचण नाही, बाकी काय असेल तर मी बघते. ती डायरेक्ट त्या मनोजला फोन लावते आणि मनोजला म्हणते की अरे मनोज, पटकन घरी ये, माझा नवरा नाही तर आज आपण मज्जा करू. मनोज म्हणतो की ठीक आहे मी आलोच. मनोज त्या ठिकाणी पोहोचला, त्याची पूर्ण कामं वगैरे उरकून मनोजला विचारते की तुला गाडी चालवा येते का. मनोज म्हणला मला येते गाडी चालवाय. असं का विचारताय. ती म्हणली की चल गाडी घे, आपल्याला लॉजवरती जायचं आहे. मनोज म्हणला लॉजवरती कशाला, उगाच खर्च होईल. म्हणली अरे तू खर्चाचं टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. आणि तसंही इथं केलं ना, मला माझ्या पतीची आठवण येते. आता त्याचा काय भरोसा नाही, इकडून येईल किंवा तिकडून येईल, कोणी बघेल. त्याच्यापेक्षा आपण लॉजवरती जाऊ. आता हे दोघं गाडीवरती बसतेत आणि शहराकडे निघायला लागतात. 15 किलोमीटरवरती जाऊन त्या ठिकाणी एक लॉज होता, फेमस लॉज होता. त्याच्यावरती त्या ठिकाणी ते दोघं चेक इन करतात आणि 2-3 तास वेळ घालवल्यानंतर त्या ठिकाणाहून घराकडे येत. आता घराकडे आल्यानंतर मनोज तिथं गाडी लावतो, पैसे घेतो तिच्याकडून आणि त्याच्या घरी निघून जातो. त्याच्या तर घरी गेल्यानंतर त्याची वहिनी तिच्या पतीची सेवा करत होती. ती विचारते की आज कसं काय काम होतं, एवढा उशीर कसं काय झाला. मनोज म्हणला की थोडं बाहेर जावं लागलं होतं, मालकीनीने काम सांगितलं होतं. त्याची वहिनी म्हणली ठीक आहे चालेल, जेवण करून घे. मनोज आपला जेवण करून निवांत झोपला. त्याला आता माहीत नव्हते की त्याच्यासोबत पुढे चालून काय कांड होणार आहे आणि हा सरपंच त्याच्यावरती खूप मोठा राग काढणार होता मित्रांनो. पण अचानकच एक दिवशी 6 वाजता या कुसुमला उलट्या व्हायला लागल्या. त्या ठिकाणी तिची वहिनी बसलेली होती. ती त्याला संजयला म्हणते की संजय, तुझ्या पत्नीला उलट्या होतात, दवाखान्यात घेऊन चल. आता हे दोघं तिला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला चेकअप वगैरे केलं. डॉक्टर त्या संजयच्या ओळखीचे होते. डॉक्टर त्याला म्हणतात की अभिनंदन सरपंच, तुम्ही आता लवकरच बाप होणार आहे, तुमची पत्नी गरोदर आहे, 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे. त्यावेळेला संजय विचार करू लागतो, मी तर हिच्यासोबत 6 महिने झाले संबंध केले नाहीत, मी हिचं तोंड पण बघितलं नाही, तरी गरोदर कसं काय असू शकते. त्यावेळेला तो तिच्यावरती रागवायला लागतो. पण त्या ठिकाणी तमाशा नको म्हणून तो आपला तिला घेतो, घरी जातो. वहिनीला म्हणतो की वहिनी, तुम्ही तुमच्या रूममध्ये जावा आणि काही जरी झालं तर रूम उघडू नका. त्याची वहिनी एकदम आज्ञाकारी होती. ती त्याला होकार देते, पोरांना घेऊन रूममध्ये जाते. आज सरपंच त्याच्या रूममध्ये जाऊन त्याच्या पत्नीला विचारतो की तू कुठं शेण खाल्लं, कोणाचं पोरगा आहे नेमकं, मी तर तुझ्यासोबत संबंध केले नाहीत. या दोघांमध्ये वादावादी चालू झाली. त्यावेळेला ती काय बोलायला तयार नाही, पण याने त्याची लायसन असलेली बंदूक काढली, तिच्या डोक्यावरती ठेवली आणि विचारलं. त्यावेळेला ती म्हणू लागते की तुला वेळ होता का माझ्याशी बोलण्याचा, माझ्यासोबत वेळ घालवण्याचा, माझ्याही काहीतरी गरजा आहेत, म्हणून मी आपल्या घरात जो नोकर आहे मनोज त्याच्यासोबत संबंध केले आणि माझी इच्छा पूर्ण करून घेतली. याच्यासाठी तुम्हाला काहीही करू शकतो, मारू पण शकतो. आता यावेळेला पत्नीचं असं बोलणं ऐकून हा संजय एकदम रागावला आणि त्याने बंदुकीतल्या 3 गोळ्या तिच्या डोक्यात उतरवल्या. त्याची वहिनीच्या कानावरती आवाज पडला, पण ती शांत बसली. तो तिथून गाडी चालू करून मनोजच्या घरी गेला. मनोज त्या ठिकाणीच होता. मनोजचा भाऊ तिथं पडलेला होता, त्याची वहिनी होती. वहिनी म्हणली आता नाही येऊ नका, माझा दीर आहे, माझा पती आहे, मी इतका आज देऊ शकत नाही. तो तिला एक उलट्या हाताची कानाखाली लावतो, तिकडं पाडतो आणि मनोजपाशी जातो. मनोजला म्हणतो की का रे भाडकाव, तू माझ्यासोबत काय केलं, असं म्हणून त्याला उचलून गाडीमध्ये टाकतो. त्याच्या शेतात घेऊन जातो. त्या ठिकाणी त्याला बांधून मारहाण करतो. म्हणतो की मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, तुला मी जगवलं, तू माझ्याच पत्नीवर उडतो काय, म्हणून त्याच्यासोबत त्या ठिकाणी मारहाण केल्यानंतरही त्याचं मन भरलं नाही. त्यावेळेला त्या सरपंचाने त्याला गोळ्या घातल्या. आता गोळ्याचा आवाज ऐकून आसपासचे शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले. पोलिसांना फोन केला. 1 तासानंतर पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी बघितलं की सरपंचाच्या हातात बंदूक आहे, त्याने गोळ्या घातलेल्या आहेत. तोपर्यंत पोलिसांना त्याच्या वहिनीचा पण कॉल आला होता संजयचा. ती म्हणाली की संजयने त्याच्या पत्नीला मारले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, दोन्ही बॉडी ताब्यात घेतल्या, पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्या. पोलिसांनी विचारलं संजयला का केलं तू. संजय म्हणाला की माझ्या पत्नीने नोकरासोबत संबंध बनवले, गर्भवती झाली आणि मला धोका दिला, म्हणून मी हे सगळं केलं. आता हे सगळं ऐकून पोलीसही हैराण होते.
की काय काय केस येत आहेत आपल्यापाशी, कोण काय करू शकेल याचा कसलाही अंदाज नाही असं म्हणतात पोलीस. आणि याच्यावरती कारवाई करायला चालू करतात. याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल होतात. पुढे चालून याच्यावरती योग्य ती कारवाई होईलच, योग्य ती शिक्षा भेटेल. आता यामध्ये मला सांगा कोणाची चूक आहे आणि संजयने जो कायदा हातात घेतला तो बरोबर केलं का चुकीचं होतं हे पण कमेंट करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा.